आष्टा येथील शेतकरी विठ्ठल बापू पेटारे यांना काही दिवसापूर्वी महावितरण अभियंता आणि ठेकेदाराविरोधात तक्रार दिली होती। त्या अनुषंगानं त्यांच्या शेतातील डीपी दुरुस्ती केली, पण त्यात तांत्रिक बिघाड करून जाणीवपूर्वक विजेचा झटका बसेल अशा पद्धतीनं डाव संबंधित अभियंत्याच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप शेतकऱ्यानं केला आहे। आष्टा येथील शेतकरी विठ्ठल बापू पेटारे यांच्या शेतामध्ये वादळी पावसानं विद्युत तारा आणि पोल पडल्यानं त्यांनी सदर घटनेची तक्रार दाखल केली होती, पण या तक्रारीची 8 दिवस दखल न घेतलेले त्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांमध्ये ॲट्रॉसिटी दाखल करण्याची तक्रार दाखल केली। तरी सदरील अभियंता पीरजादे यांनी आणि ठेकेदार हर्षल कोळी यांच्या सांगण्यावरून पोल आणि वायरीचे काम केले असता त्यामध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक बिघाड करून ठेवला असल्याचं, तसंच ज्या दिवशी वादळ वारा झाला त्यावेळी महावितरणमधनं 15 तारांचे बंडल गायब झाले असून ते कुठे वापरले गेले याचा जाबही त्यांनी यावेळी विचारला आहे। शुक्रवारी MSCBची माणसं आली आणि कॉन्ट्रॅक्टदार ते काय तर माणसं त्यांनी पाठवलेली आणि त्यांनी सकाळी 11 वाजता चालू केलं काम आणि ते एक 7च्या दरम्यान झालं। त्यानंतर रात्री लाईट येईल, 9:30चं टायमिंग आहे, आता रात्रपाळी चालू असल्यामुळे 9:30 वाजता लाईट येईल आणि सकाळी 5लाच जाईल। 9:30 वाजता लाईट येईल म्हणून मी ऑटोवरती लावलेलं मोटर, तर पाणी आलंच नाही म्हटल्यावरती मी रात्री 9:30च्या दरम्यान पेटीकडे गेलो, मोटर पेटीकडे, आणि तिथं बघितलं तर ते मला माहीत होतं। वडील आमचे इलेक्ट्रिशियन असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं की असं कधी चेक करताना उलटा हात लावायचा, जेणेकरून जर करंट असेल तर पाठीमागं हात घेता येते। त्या उद्देशाने मी त्याला हात लावल्यानंतर मला जोरात धक्का बसला, करंट शॉक लागला, त्यामुळे मी पाठीमागं तिथं आलो आणि त्यानंतरनं मी काही त्याच्या मोटरीजवळ गेलो नाही आणि घरी आलो। गेले 13 दिवस झालं की पेटाऱ्यांच्या इथली वादळ वारा होऊन पोल पडून लाईटीच्या तारा तुटलेल्या होत्या। आम्ही वारंवार MSCBला सांगितलं, तरी पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व कॉन्ट्रॅक्टर त्यांना ताराचे 10,000 रुपये मागत होता। त्यामुळे आम्ही पाटणकर साहेबांच्याकडे तक्रार केली होती। आता यावेळेला पण आम्ही आर्थिक नुकसान केलं एक मागासवर्गीय समाजाचं, म्हणून आम्ही त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करावी म्हणून पोलीस स्टेशन, तहसीलदार व MSCBचे अधिकारी यांना पत्र पाठवलेलं आहे। काल त्यांची लाईट जोडली, त्यांनी रात्री 9:30 वाजता मोटर चालू करायला गेल्यावर त्यांना शॉक लागला। जर त्यांना त्यांच्या वडिलांनी जर सांगितलं नसतं की असा उलटा हात लावायचा पेटीला, तर तसा जर लावला नसता तर काय तर आगटीत घडलं असतं। याला सर्वस्वी जबाबदार कोण? एका मुलाचा म्हणजे काय तर वेगळा जीव घेणं प्रकार त्यावेळेला घडला असता। तर आता आम्हाने अशी शंका आहे की यात MSCBचे अधिकारी पीरजादे व कॉन्ट्रॅक्टर हर्षल कोळी यांनी जाणून बुजून त्या पेटीला करंट लावला होता का, अशी आता आम्हाला शंका यायला लागल्या। तरी सोमवारी आम्ही आष्टा पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे। NTV न्यूज मराठी, सांगली।